हॅलो गाईज, आज आपण आपला ब्लॉग नाईटला शूट करणार आहे. कारण आज आपल्याला खूप उशीर झालेला आहे या ब्लॉग बनवायला. कारण खूप आज मॉर्निंग पासून मला खूप कामं वगैरे होती, त्याचमुळे मला टाइम भेटला नाही. आणि आज आपण आपला ब्लॉग आमचे सहकारी मित्र नागेश अण्णाच्या स्टुडिओ पासून करणार आहे. कारण मला आज मॉर्निंग पासून माझ्या फोटोग्राफीच्या काही पेन ड्राईव्ह वगैरे ते परचेस करायचे होते. खूप इकडे तिकडे फिरलो, डाटा कॉपी वगैरे केला. कारण माझे जे डाटा मला द्यायचा होता त्या कस्टमरला, ते माझे फ्रेंड्सच आहेत, माझे कलिग्सच आहेत, त्यांना द्यायचा. म्हणून त्यांच्या डाटा कॉपी करण्यामध्ये, सिलेक्ट करण्यामध्येच मला खूप टाइम गेला. त्यामुळून आज मी माझा ब्लॉग नाईटला करत आहे. आणि आपला ब्लॉग आपण तसं तुम्हाला आधीच सांगलं तो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधीच की आपला ब्लॉग आपण आपल्या नागेश अण्णाच्या स्टुडिओ पासून करणार आहोत. तर आपण निघूत आता इथून. जरा माझ्या फ्रेंडला सोडायचं आहे आपल्याला डीमार्टला. तर आपण आज आपला ब्लॉग माझ्या घराच्या एरियाच्या इथंच करू. आणि आपण त्याच्यासोबत गाडीवर जाता जाता आपण बघू की आपण त्या रूटला एक नवीन म्हणजे नवीनच काही एक लॉन्च झाले म्हणे की काय ते जेवढे वडापाव. माझ्या फ्रेंडनं मला सजेस्ट केलं की बघ म्हणे तिकडं आहे. पण मला टाइमच भेटला नाही आज की मी ते टेस्ट करावं म्हटलं वडापाव. पण जाऊ द्या, नेक्स्ट टाइम तरी आपण त्या वडापावचा पण आपण एक व्हिडिओ आपण करून आपल्या पेजवर अपलोड करू. आणि तुम्हाला टेस्ट वगैरे सांगू आणि लोकेशन सांगू एक्झॅक्ट की ते कुठे भेटते. तर जाता जाता बघितलं मी एक नोटीस केलं की आपल्या छत्रपती चौकाच्या एरियामध्ये खूप असे ते म्हणजे ते वाईन शॉप वगैरे आहेत. तिथले लोक तर भाई साब लय भारी आहेत. तुम्ही बघल्यात व्हिडिओ मध्ये स्वागत बारच्या रस्त्यातून ते छोटे इंगल लावले, त्या इंगलामधून जातात आणि ते माणसं रस्त्यावर कशी पुढे चालते. आणि त्यांना लक्ष बी नाही की पुरून गाडी यायली, हॉर्न मारत आहे, बघत नाहीत काही नाहीत. आणि चला पुढे काय होणार आहे काय नाही. म्हणजे अरे एवढं तर बघा भाई, मजा 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 सोडा हो. तुम्ही तुमची काही काळजी घ्या जीवाची. तुम्ही डायरेक्ट मध्ये येता, कळायला पाहिजे लोकांना. आणि खास कर तर माझ्या एरियातल्या लोकांना कळायला पाहिजे. डायरेक्ट मध्ये येतात, डायरेक्ट पडून जातात. आम्ही ब्लॉग स्टार्ट करायच्या पहिलं पण आम्ही एकदा असंच आम्ही तिथं आले होत्या छत्रपती चौकामध्ये. एक मुलगा, त्याला त्याच्या पुढे दुसरी गाडी आली आणि त्यानं त्याला शोधायला की तुला दिसत नाही का रे. म्हणजे त्याला हे लक्षात नाही की आम्ही त्याच्या पुढे आल्या. तर त्याला त्याला बी कळायला पाहिजे ना की आपण दुसऱ्याला बोलायच्या नादामध्ये आपण कुठं गाडी टाकत आहे. आणि आपल्या तुमच्या दोघांच्या इश्यू मध्ये तिसऱ्याला इश्यू मध्ये काय इन्क्लूड करता. अशीच गाडी वगैरे तुम्ही गाडी जपून चालवायची. स्वतःची आपण जीवाची काळजी घ्यायची आणि दुसऱ्याची आपण घ्यायची. कारण आपल्याला गाडी आहे, आपला जीव आहे, तर तसंच समोरच्याचा पण आहे. आपण गाडी हळून चालवायची. हा चालवा यार, तुम्ही भारी भारी स्पोर्ट्स बाईक घेता, मोठ्या मोठ्या सीसीच्या बाईक्स घेता, तुम्ही पळवा मोठ्या मोठ्याने. मग तर खुल्या रोडवर पळवा, हायवेला पळवा. तुम्ही छोट्या मोठ्या गल्ल्यामधून असं गाडी पळू नसते फ्रेंडला झिकझॅक तो करून फोन घेऊन नाही जातात. भेटला. पुढच्याला कळतच आता नाही की आपण काय नेमकी दाखवणार काय. ती भारी गाडी आहे आपल्या तर तुम्ही ऑफिसला एवढी जाऊ. चालवा, काय दाखवा राहणार की तुम्ही हळून चालवायला. आता तुम्हाला रस्त्याने पुढच्या तुम्हाला कळून जाईल की एक व्हिडिओ मध्ये मी त्याला म्हणते की दादा तुमच्या गाडीचं काका दादा तुमच्या गाडीच्या बुलेटचं चैतन्य इंडिकेटर कुठे चालू वाटते? राईट साइड की लेफ्ट साइडचं इंडिकेटर चालू होतं एक्झॅक्ट मला लक्षात नाही. हॅलो सर, आणि राईट साईडला. त्यानं असं उशानं घेते भाई, पहिला वाटायला की भाई इकडंच गाडी आहे. रस्त्यानं चाललेत भाई बघा. आमच्याकडे बुलेट आहे, आमच्याकडे चार पाच गाड्या ऑफिसला आहेत. आम्ही तर कधी असं इकडे इंडिकेटर मारल्या तिकडे रस्त्यानं स्ट्रीट रायडर रस्त्यानं पळवायला. मी त्याला म्हटलं की रे, मग नंतर मागून पुढे आला दिसलं की त्यानं बंद केलं. ते म्हटलं चांगलं आहे की ऐकलं ते. असं काही काही पोरं काय भाई माझी प्युअर गाडी व्हेज आहे, रेस्टॉरंट इंडिकेटर नाही. माझ्यासारख्या भाई व्हेजिटेरियन तू आज लोकांसाठी. तुझं इंडिकेटर आहे तुझी गाडी,
आता ट्रॅफिक रूल्स पण काय राहतात काही तुम्हाला मला कळायला तर कधी पाहिजे कधी काय वाटते की तुम्ही मेन पेट्रोल रोड चालत आहात होय काय आणि काहीच तरी नाही पण ते किती फक्त पण फिरणं हे ते बोललं तर ऐके ना तुमच्या म्हणजे म्हणणं जिंदगी आहे की खूप तुम्ही काही सेफली चालवा सेफ ड्राईव्ह करा. गेल्यात यार. मात्र मला एक गोष्ट आवडली आमच्या कॅनल रोडची पण डिमार्ट रोडची काय सपोर्ट करत लवकर चालू राहा. केलेली. माझा नवीन यूट्यूब धन्यवाद अकाउंट आहे, करता शॉर्ट्स वगैरे पण टाकतो. नाही कसं आहे आमच्या या आज पण चॅनल एक रोडला शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही माझ्या आता आमचे चॅनलवरती फॅमिली जाऊन मेंबर्स काय दिले कोणी पण तर जिमचे अनादर आमचे जिम फॅमिली ट्रेनर वगैरे भेटले. रात्री 10च्या नंतर जेवण वगैरे करून वॉकिंगला जातात. एक प्रॉब्लेम होतो काही मजा येते कधी कधी ते ब्लॉग माझं बघायला. 2-3 रस्त्याने वेळेस वगैरे ते काय बघत चोरी राहतात वगैरे कोणी ना कोणी आपले ते असं जवळचे म्हणतात ते करत फ्रेंड्स होते वगैरे तिथं. कोणी पण ट्रेनर मग वगैरे. ते आता कमी झाली कारण ते डिमार्ट आपली रोडला महाराष्ट्र खूपच शासनाची बार असली वगैरे वाईन शॉप पण खूप वगैरे काही चांगल्या गोष्टी दुकान केल्या की त्याने रोड राऊंडला वगैरे येतात पहिलं पण एक होती नाहीतर इंटरेस्टिंग त्या आहे अंधारानं खूप त्याला बी जरा काही. दिसत होता सगळ्यांना पाणीपुरी इशू मिटला तू खाते आणि हो जो चांगलं आता सो तिथं काही होत नाही. कॅनल रोडला सगळेजण फिरायला जातात स्वतः बिझी येतो फिरायला भाई वगैरे का फॅमिलीवाले बहुत दुख चांगला आहे. मिला है हा एक मेरे गोष्ट हल्ली अंदर. तिथं आता रूल्स क्या फॉलो करूं करत नाही. चांगलं आहे आपण करायला बी कुछ पाहिजे पता नहीं कसं है आहे जिंदगी में क्या कायदेशीर करना राहिलं तर है. तुम्हाला ना जो कायदे तो चालू ही निर्भुतेचं है, पाहिलं अब गेलो कुछ तो कुछ करेंगे. आम्हाला तर हे त्यानंतर कळालं की थोडं साईडला मी मित्रांना सोडलो डिमार्टला ते मित्रांनी लोकायला माझ्या कळत नाही काय नाही डायरेक्ट गलीच्या गाडीमध्ये बाजूच्या येतात. गलीमधून बाजार चौकाकडे जात होतो. बघूत आपण. ते एक मित्र आहे तिथं त्याला बोलायचं जागर होतं करायचं नाही 30 मस्त सेकंड लाईट लावले तो यार. व्हिडिओ वगैरे शूट ट्रॅफिक करायचे नाही होते हे मला ते इकडं त्याला तिकडं पूर्ण लावला एरिया तर पुरा थोडा ब्लॉग लाईटिंगनं बंद भरून केली टाकला. की काय झालं वगैरे काय झालं विचारलं आमच्या कॅनल रोडला लाईट नाही नव्हते भाई पहिलं. मला त्याला जरा अचानक आता कामात काय होता झाले की अचानक पूर्ण पुऱ्या दिवस आम्ही डिमार्ट मध्ये दोघं तिघे लाईट वगैरे लावून टाकल्यात. कामातच बिझी काय होते बोलावं आणि आहे का ब्लॉगला नाही. पण खूप उशीर झाला बनवायला आणि आता म्हणून नाईटच्या टायमाला थोडा नाईटचा व्हिडिओ खूप 2-3 व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये पण काही एडिटिंग टाकली नाईटचं काय आहे काय नाही ते एक्स्ट्रा रेसिपीचा काही चेकिंगच केली नाही की आज टाईम नव्हता आणि टाईम भेटला बी आणि आम्ही यूज बी करून बघला की चांगला आहे. मग हेच म्हणायचं होतं की हे बघा सगळं झालं तर पाटील आपलं आता पाटील कसे बसले की आपण मस्त आहे ब्लॉगमध्ये की बघू नाही. काय काय दिसले तुम्हाला मला सांगा काय काय तुम्हाला सांगतो वाटलं पण काही नाही काय मला करावं तुम्ही सांगा काय कसं नाही काही. कुठे काय बड्डे आणि अजून काय चांगलं सेलिब्रेशन. करायचं आहे त्या बापरे व्हिडिओमध्ये कोणीच तुम्हाला नाही काय केले त्याचा दाखवायचं ते मला तुम्ही सांगत बड्डे राहा सेलिब्रेट करायले. मी अजून या काय काय व्हिडिओ लाईक करू आता पुढच्या महिन्यापासून सगळंच आपण आता यावर्षी सगळं सगळं माझ्या आता आपण आपलं काही कामच नाही ना प्रत्येक वेळेस तर म्हणून पुढच्या इथून महिन्यात येईल शॉर्टकट दाखवत मारूया आपण काय आहे की काय पाहिजे नाही ते जास्त व्हिडिओ दूर नका. बघूत आपण सगळेजण पेट्रोल खतम तुम्ही व्हायले मला सांगा तुमच्या पेट्रोलला कोणती गाडी आहे पैसे मागावं स्वतःची लागायले घरी. तुम्ही तुमच्या गाडीला कसं घरी ड्राईव्ह पैसे करता कसं मागितले नाही मी घरी तर बघा की द्या म्हटलं काही स्लोलीच 1000-2000 करतो कारण मला रुपये बी द्या. काही 1000-2000 रुपयामध्ये चालू आहे स्लोलीच घेतो गाडी करणं काय काय तुम्ही करायचं तुमचं काय काय. ड्राईव्ह हे माझ्या सुरू गल्लीच्या बॅक करा साईडची गल्ली आहे तिथून मी आणि शॉर्टकट घेऊन नाईटला थोडा काही लक्ष भावसारखं देऊन जात आहे. आणि तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओमध्ये ब्लॅक म्हणजे बघूत आपण ब्लॅकचे म्हणजे सेलिब्रेट नाईटचे व्हिडिओ आवडले यार. डेचे आणि सगळे एकदम महत्त्वाचे अरे की डॉगेज आपल्याला भाई डॉगेज भाई डॉगेज भाई. खूप बिझी होतो म्हणून खूप या एरियामध्ये टायर्ड डॉगेज लय फील करतो यार हे बघा इथे डॉगेज भाई दोन बोरिंग फील बसलेले होतं आहे. कामात जाताना काय सांगावं की काय नाही सर्व माझ्यामुळे त्या दोघायला प्रॉब्लेम काही बघितलं त्यामध्ये काय आणि वेळमध्ये जर झाला काहीच असतं कळत तर नाही की लय लेडीज लेडीज वेळमध्ये तर लोकांना लय भारी असं असतं समजावं बघल्या ते दोघं तिघं का तर अशी भांडण करत प्रत्येक होते आपल्या त्या बघून ते डेस्टिनी करतो ते एंटरटेन केलं बस ते ना म्हणजे नाही नाही कोणापासले म्हणलं तर तो बाईक अर्धा एक एंटरटेन केलं दाखवलं की काय काय होतं काय काय नाही तिथे दोघा तिघाकडे अशी भांडणं हे होते बघा बापरे काय राईट बघा साईडचा इंडिकेटर मजा आली चालू आजच्या आहे. दिवसामध्ये स्ट्रेट बस गाडी एवढं चालवतो. होतं की आता आपण आपल्या ब्लॉगला काका इंडिकेटर चालू इथपर्यंत आणल्या आहे. इंडिकेटर चालू तुम्ही आहे. बघल्या नाईटचा व्ह्यू आणि मला भारी नक्की फॉलो सबस्क्राईब म्हणजे फ्लॅट आहे तर फॉलो तर काही करताय लोकांना फॉलो तर मोठे इंस्टावर मोठे करायला पडते. येते आमच्याकडे तुम्ही फ्लॅट मला आहे पण सबस्क्राईब करा पण गुड
BS7 नाही स्टँडर्डवाली म्हणतात काय होते काय नाही ते नवीन उघडले वाटते फर्निचर वाटते अरे बंद केला ऐकतात रे नांदेडचे आपले भाई लोक ऐकतात